तर प्रत्येक तीर्थक्षेत्राला गेल्यावर तिकडची मूर्ती आणि फोटो आणलाच पाहिजे असं नसतं. मग काय आम्ही इकडे अभिषेक करतो, काय करतो, मग तिकडची लोक आम्हाला एक फोटो देतात. बरोबर. अशा घरामध्ये भरपूर मूर्ती जमा झालेल्या असतात, फोटो जमा झाले असतात. काय करायचं आम्हाला कळत नाही. तर लक्षात ठेवायचं की त्यासाठी अक्षय तृतीया हा जो दिवस आहे, या अक्षय तृतीयेच्या दिवशी शांतपणे सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठून जे असे एक्स्ट्रा फोटो वगैरे काही घरामध्ये असतील, बरोबर, आणि तुम्हाला ते आता एकाच देवाच्या 2-2 मूर्ती कधीच पूजायच्या नसतात, हे आम्ही अनेक वेळा सांगितलेल्या ग्रंथांमध्ये पण दिलेलं आहे, बरोबर. ते झाले असतील तर पुढे मुलांसाठी बाजूला काढून ठेवा. 2 मुलगे आहेत, ते एकाला एक दिलं, एकाला एक दिलं, एक मुलीला दिलं, एक मुलाला दिलं, की ह्या मुलीला दिलं, एक त्या मुलीला दिलं, हरकत नाही. म्हणजे एक्स्ट्रा भारंभार होत असेल, जुने फोटो वगैरे झालेले आहेत, तर अक्षय तृतीया हा दिवस त्यासाठी अतिशय बेस्ट मानलेला आहे की ते सगळे फोटो मूर्ती जे काय असेल ते समोर ठेवून त्यांची पंचोपचाराने पूजा करायची.